सो द थिंग इज, पहिली गोष्ट तुमचा प्रोजेक्ट. तुम्हाला 15 तारखेला जो प्रोजेक्ट सबमिट करायचा आहे, तर 15 तारखेला तुम्हाला सॉफ्ट कॉपी प्रोजेक्टची सबमिट करायची वर्ड फॉर्मॅट मधली, म्हणजे डॉक्युमेंट फॉर्मॅट मधली. आणि त्याची हार्ड कॉपी कशी आणि कधी सबमिट करायचे याचं तुमचं शेड्यूल लावलं जाईल. ओके, मी तुम्हाला एक फिक्स शेड्यूल देईल. त्या शेड्यूल प्रमाणे तुम्हाला येऊन, त्या शेड्यूलला मी तुम्हाला ते देईन आणि त्याप्रमाणे तुम्ही तिथे येऊन कॉलेजला हार्ड कॉपी सबमिट करायचे. हार्ड कॉपी प्रिंटेड, वन साइडेड प्रिंटेड. ओके, तुमच्या लक्षात येतंय? सो तुमच्या होपफुली काही शंका असतील त्याबद्दल तर प्लीज मला विचारा, म्हणजे मग मी तुम्हाला त्या प्रकारे तुमच्या शंकांचं निरसन करेन. काही शंका खरंच नाहीये तुमच्या, की तुम्ही अजून झोपेतच आहात? मॅम परत सांगा ना एकदा काय? 15 तारखेला तुम्हाला जे सबमिशन करायचंय, ओके, 15 तारखेचं सबमिशन तुम्ही सॉफ्ट कॉपी याचा अर्थ तुम्ही जे डॉक्युमेंट तयार केलंय, वर्ड डॉक्युमेंट, ते सेव्ह करून, कशा प्रकारे काय नावाने सेव्ह करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे. मी तुम्हाला सांगते की ते सेव्ह करून तुम्हाला मी तुम्हाला एक ईमेल आयडी देईन, त्याच्या ड्राईव्ह वरती अपलोड करायचंय, किंवा मे बी त्याचं क्लासरूम आयडी मी तयार करेन आणि त्याच्यावर तुम्ही अपलोड करू शकाल. येतंय तुमच्या लक्षात मी काय म्हणते ते? येस मॅम. ओके, येस मॅम. गुड. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की याची हार्ड कॉपी पण सबमिट करायची, तर ती सबमिट करताना तुम्हाला ती जी वर्ड कॉपी आहे तिची प्रिंट मारायची. आणि ती प्रिंट मारून नंतर माझ्यापर्यंत ती पोचवायचे. कशी पोचवायचे? थांबा, गडबड करू नका. तुम्ही लगेच धडाधड मेसेज करता, रात्री बेरात्री कधीही मेसेज करता, तसं करू नका. तुम्हाला ती हार्ड कॉपी कधी, कोणाला, कोणत्या रोल नंबरना कधी ते कधी यायचंय याचं मी सगळं नीट शेड्यूल तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. येतंय लक्षात तुमच्या? येस मॅम. येस मॅम. सो सॉफ्ट कॉपी, हार्ड कॉपी. सॉफ्ट कॉपी 15 तारखेला मी सांगितलेल्या ठिकाणी द्यायचे, अपलोड करायचे, आणि त्यानंतर पुढच्या काही दिवसात, म्हणजे 15 तारखेच्या आसपासच्या दिवसात तुमची हार्ड कॉपी कशी आणि कधी सबमिट करायचे याबद्दलचं पुढच्या 1-2 दिवसात मी तुम्हाला सूचना देणार आहे. म्हणजे आता तुम्हाला एक प्रिंट काढून ठेवायला हरकत नाही, ती करायचीच आहे सबमिट, आणि सॉफ्ट कॉपी पण सबमिट करायचे. प्रिंट वन साइडेड असायला हवी, A4 साईजच्या पेपरवरती. येस मॅम. ग्रेट. आणखीन काही शंका? सॉफ्ट कॉपी कशी पाठवायची आहे ते मी तुम्हाला सांगते. एक पुढच्या तुमच्याकडे तयार असेल ना आता, जे काही असेल ते, किंवा होईल असं आपण म्हणू 15 तारखेपर्यंत, कशी सॉफ्ट कॉपी सबमिट करायची ते मी तुम्हाला आजच, शक्यतो आज ते उद्या, ह्याच्यामध्ये सांगते. आता कालपर्यंत मला एवढं कळलंय की दोन्ही प्रकारच्या कॉपी हव्यात आणि ते सबमिट करायला लागणार आहे. ओके, आणखीन काही शंका आहे तुमची? ठीक आहे, चालेल. सो लेट्स कंटिन्यू लेक्चर. बाइंडिंग हार्ड कॉपीचं, बाइंडिंग करावं की नाही याबद्दल मी थोडी शंकाग्रस्त आहे. तुम्हाला काय सोपं वाटतं? बाइंडिंग करणं सोपं वाटेल की ते फोल्डर मध्ये पेपर लावणं सोपं वाटेल? ओके, ज्यांना ज्यांना असं वाटतंय की आम्हाला बाइंडिंग सोपं पडणार आहे, प्लीज रेज युअर हँड. मॅम फोल्डर मध्ये चालू शकतो. द थिंग इज, फोल्डर मध्ये तुम्हाला मला काही प्रश्न नाहीये, पण तो ठेवणं हे जे गोष्टी आहे ना, ते खूप जास्त क्रिटिकल होऊन जातं, असा प्रश्न आहे खरं तर. पण अगेन त्यातून मी परत एकदा खात्री करून घेईन. कशा प्रकारे त्याचं हे करायचंय ते मी सांगते तुम्हाला उद्याच्या लेक्चरला, किंवा आज ज्या सूचना देईन त्याच्यात. ओके, पण मला असं वाटतंय
यू कॅन रेज युअर हँड ज्यांना असं वाटतंय की बाइंडिंग सोपं आहे. मलाही रादर बाइंडिंग सोपं वाटतंय, पण तुम्हाला जर फोल्डर सोपं पडणार असेल तर मी एकदा विचारून घेईन. सो हे हात तुम्ही बाइंडिंग साठी रेज करताय राईट, स्पायरल बाइंडिंग साठी. ते जे असं आपण गोल 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 असतं डायरेक्टरी किंवा ह्याच्यासाठी. ओके, तुम्ही सगळेच जण फोल्डर म्हणताय, ठीक आहे, हरकत नाही. मी म्हणजे खूप जण फोल्डर म्हणताय फॉर दॅट मॅटर. आय विल ट्राय. मी काय होतंय ते मला त्याविषयी पर्सनली काहीच प्रॉब्लेम नाहीये. ऍज पर रूल मी तुम्हाला काय ते सांगेन. सो आता आपल्याला बेसिकली 2 गोष्टी क्लिअर झाल्यात. एक सॉफ्ट कॉपी लागणारच आहे, एक हार्ड कॉपी लागणार आहे. सॉफ्ट कॉपी तुम्हाला 15ला सबमिट करायचे. सॉरी. आणि हार्ड कॉपी तुम्हाला तुमचं शेड्यूल मिळून जाईल. ओके, मी तुम्हाला असं म्हटलं होतं की या लेसनचं हे जे रोल ऑफ टेक्नॉलॉजी इन मॉडर्न लिव्हिंग आहे, हे अतिशय सोपं आणि आपल्या रोजच्या लाईफ बद्दल आहे. ऍग्रिकल्चर, फूड, क्लोदिंग, ट्रान्सपोर्टेशन अँड कम्युनिकेशन, त्याच्यानंतर पुढची जी सेक्टर आहेत जसं की बेटर स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, क्वालिटी ऑफ लाईफ, हेल्थ केअर, या सगळ्या सेक्टरमध्ये कशा प्रकारे टेक्नॉलॉजी प्ले करते याबद्दल तुम्हाला डिस्कस करायचं, सॉरी, रीड करायचं होतं. आणि त्यातल्या जर काही शंका असतील तर त्या डिस्कस करायच्या होत्या. डू यू हॅव एनी काइंड ऑफ कन्फ्युजन, डिफिकल्टीज, इश्यूज अबाउट इट? याचं एक मोठं उत्तर बनू शकतं. ओके, सो प्लीज त्याचं एक मोठं उत्तर तयार करून ठेवा. बघा त्यांनी खाली जसं दिलंय, डिस्कस द हेल्थ बेनिफिट्स ऑफ टेक्नॉलॉजी, तसं डिस्कस द बेनिफिट्स ऑफ टेक्नॉलॉजी इन व्हेरियस सेक्टर्स असा प्रश्न पण येऊ शकतो. त्याच्या पुढे तुम्ही बघितलं तर आपण पोहोचतो मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिसेसवर. मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिसेस हे 2 वेगळे सेक्टर आहेत. इकॉनॉमिक्स शिकवताना आपण नेहमी असं म्हणतो की देर आर 3 सेक्टर्स इन द इकॉनॉमी. फर्स्ट प्रायमरी, which is agricultural and related to business. Second is manufacturing, ज्याला आपण सेकंडरी सेक्टर असं म्हणतो. and ज्यात इंडस्ट्रियल ऍप्लिकेशन्स असतात, मॅन्युफॅक्चरिंग रिलेटेड वर्क. अँड द थर्ड वन इज सर्व्हिस सेक्टर, ज्याला आपण टर्शरी सेक्टर असं म्हणतो. बरोबर. सो ही जी 2 मेन सेक्टर आहेत ज्यातून खूप मोठ्या प्रमाणावर रेव्हेन्यूही कलेक्ट होतो, जीडीपी होतो. सो दीज 2 सेक्टर्स हॅव बीन हायली अफेक्टेड बाय रॅडिकल इनोव्हेशन्स इन द टेलिकम्युनिकेशन अँड कम्प्युटर्स. सो कम्प्युटर, टेलिकम्युनिकेशन आणि इतर सेक्टर्स मधल्या टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंटमुळे, ज्याला तुम्ही रॅडिकल इनोव्हेशन असं म्हटलंय, म्हणजे एकदम चकित करून टाकणारी अशी इनोव्हेशन्स. तर ह्या सगळ्या इनोव्हेशन्समुळे ओव्हरऑल खूप चेंज झालंय हे सेक्टर. इट हॅज बीन चेंज ड्रामॅटिकली. The electronic industry has generated much of a new technology and is expected to be most transformed by the advances in these areas. So या सगळ्या सेक्टरमध्ये अत्यंत ऍडव्हान्स्ड अशी टेक्नॉलॉजी वापरून टेक्नॉलॉजी इंट्रोड्यूस करून ही सेक्टर्स मोठ्या प्रमाणावर ट्रान्सफॉर्म झाली आहेत. इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्री, डेटा एंट्री, ट्रान्सलेशन, फायनान्शियल सर्व्हिसेस have frequently been exported from developed countries, but it is expected that many of these services will be replaced with effective voice recognition technologies. म्हणजे असा विचार करा की पूर्वी जे सगळं टाईप करायला लागत होतं, आज त्यातल्या बऱ्याच गोष्टी व्हॉइस टायपिंग, व्हॉइस रेकग्निशननी होतात. किंवा अशा मोठमोठ्या इंडस्ट्रीजमध्ये व्हॉइस रेकग्निशनच्या माध्यमातून माणसांना चक्क काही टाईप करायला लागत नाही, हात सुद्धा कामामध्ये घालायला लागत नाही, चॅटबॉट्स त्याचं काम करतात. Furthermore, advances in technology have changes health outcome in a positive way. The new technology extends treatment to a broader population. Nowadays, innovation address previous untreatable illness. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे इनोव्हेशनचा वापर करून अनट्रीटेबल डिसीजेस सुद्धा ट्रीट केले जातात. याचं एक खूप साधं उदाहरण तुम्ही कधीतरी पेस मेकर बद्दल ऐकलं असेल, कदाचित ऐकलंय का तुम्ही कधी? नाही. हा पेस मेकर म्हणजे ज्यांच्या हृदयाची गती
काय म्हणू आपण त्याला, कमी असते किंवा कमी असं नाही, मेंटेन करण्यात हृदय कमी पडत असतं, योग्य प्रकारची गती साधता येत नाही. तुम्हाला माहितीये हृदय हा एक पंपिंग ऑर्गन आहे शरीरातला, बरोबर आहे की नाही? आणि तसं होत असताना खूपदा त्याचं जे पंपिंग असतं ते कमी पडतं. सो अशा वेळी पेसमेकर हृदयाला मदत करतो. आणि तो कशा प्रकारे मदत करतो, लेट मी सी इफ वी हॅव अ गुड व्हिडिओ ऑफ इट. या एक सेकंड. पण जेव्हा मी तुम्हाला असं सांगते की मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिस सेक्टरमध्ये, हेल्थकेअर सर्व्हिसेसमध्ये टेक्नॉलॉजीने खूप मोठ्या प्रमाणावर बदल आणलाय आणि पेसमेकर हे त्याचं अगदी छोटं आणि अगदी बेसिक असं उदाहरण आहे. तुमच्यापैकी बरेच लोक सायन्सचे सुद्धा आहेत आणि मला नाही वाटत की या सगळ्या गोष्टी शिकण्यासाठी, बघण्यासाठी कोणत्या तरी एका फॅकल्टीचं स्टुडंट असायला लागतं. आणि बेसिकली ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या आपल्या रोजच्या लाईफमध्ये असतात. आणि मी तुम्हाला जेव्हा विचारलं तेव्हा म्हणलात की तुम्हाला पेसमेकर बद्दल माहिती नाहीये. सो आता होपफुली जेव्हा तुम्हाला कोणी असं म्हणेल की तुम्हाला कळलंय का, माहिती आहे का, तुम्ही म्हणू शकाल की येस, इफ इट इज नोन ऑर इफ इट इज नॉट. सो अशा प्रकारे तुमच्या मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये आणि सर्व्हिस सेक्टरमध्ये तुम्ही बघताय, बँकेच्या सेक्टरमध्ये सुद्धा किती मोठ्या प्रमाणावर चेंजेस झाले. एटीएम, युपीआय, भीम पे आणि सगळेच जे काही असेल ते, राईट? जीपे, फोन पे, एनिथिंग, यू नेम इट अँड वी हॅव इट. सो व्हॉट इज द इंटर रिलेशन बिटवीन सायन्स अँड टेक्नॉलॉजी? सायन्स आणि टेक्नॉलॉजी या दोघांमधलं इंटर रिलेशन काय आहे? व्हेरी थिओरॉटिकल part, maybe principal part. So technology is application and of a scientific knowledge. Whatever science has contributed through theories, through textual knowledge, technology takes inspiration and ideas from the science. It grew out to the accumulated practical knowledge, know-how, including engineering. We can define engineering as the systematic application of scientific knowledge in developing and applying technology, whereas engineering does not use only science but also use technology itself and designs the strategy. Science helps in estimate the behavior of things even before production or direct observation and suggest new behavior of things. Therefore, advanced technologies strongly depend on science. खूप सोपं सांगायचं झालं तर सायन्स म्हणजे काय आहे, तर सायन्स हे शोधून काढणं आहे की पृथ्वीभोवती चंद्र कोणत्या ऑर्बिटमध्ये फिरेल, तो पृथ्वीच्या सगळ्यात जवळ केव्हा असेल आणि ह्या गोष्टी. टेक्नॉलॉजी काय आहे, तर टेक्नॉलॉजी म्हणजे चंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी तो कधी आणि किती जवळ असताना किती वेगात, किती जोरात जायचं आणि त्यासाठी एक ॲपॅरेटस बिल्ड करणं, ज्याला आपण रॉकेट, सोयूज, कॅप्सूल. सोयूज म्हणजे ही एक प्रकारची कॅप्सूल होती. कॅप्सूल म्हणजे जी तुम्हाला खाण्याची नाही, जी तुम्हाला अंतराळात घेऊन जाते. सो कॅप्सूल्स किंवा अशा काहीतरी तयार करणं आणि त्या अंतराळात पाठवणं, दॅट्स अ टेक्नॉलॉजी, दॅट्स द रिलेशन. हे सगळं सायन्स आणि टेक्नॉलॉजीचा मिलाप घडवून आणण्यासाठी जे लागतं त्याला इंजिनिअरिंग म्हणतात. टेक्नॉलॉजी इज अ प्रोसेस फॉर प्रोड्युसिंग समथिंग युजफुल फॉर मॅन्स कन्व्हिनियन्स. म्हणजे माणसाचा लाईफ मधला कन्व्हिनियन्स वाढवण्यासाठी, त्याची सायन्स बरोबर मैत्री घडवून आणण्यासाठी वी कॅन से, त्याच्या इंजिनियर्स आणि टेक्नॉलॉजी सायन्टिफिक नॉलेज मॅनिप्युलेट करतात सो दॅट आपल्याला त्याचा वापर करता येईल टू द बेटरमेंट ऑफ मॅनकाइंड. Then the technologists combine scientific knowledge with practical values. मला वाटतं मी ह्या गोष्टी खूप बेसिक आहेत, तुम्हाला जर लक्षात आलं तर, की प्रॅक्टिकल व्हॅल्यूज म्हणजे काय, की ज्याचा वापर करून तुमचं जगणं सोपं होतं, याला प्रॅक्टिकल व्हॅल्यूज असं म्हणू शकतो आपण. तुमचं म्हणजे फक्त माणसाचंच नाही, आसपासच्या परिसराचं, पृथ्वीचं, वातावरणाचं जगणं सोपं होतं. आणि अशा प्रकारच्या सगळ्या वातावरणाचं जगणं सोपं करणारी जी प्रॅक्टिकल व्हॅल्यूज असतात, त्यांचा सायंटिफिक नॉलेज बरोबर त्यांना कंबाईन करणं, कॉम्बिनेशन करणं, हे टेक्नॉलॉजिस्ट लोक, म्हणजे जे टेक्नॉलॉजी यूज करणारे, इनोव्हेट करणारे आणि त्यातून काहीतरी घडवणारे लोक असतात, ते इंजिनियर्स हे करत असतात. टेक्नॉलॉजीमुळे आपण असं म्हणू, वी कॅन सी अ बेटर व्ह्यू ऑफ वर्ल्ड.
technologies, practices, knowledge, and outcomes can provide mechanism for science to gain better view of defined world, and in fact can provide serious changes to the defining of that word. म्हणजे ओव्हरऑल ते वर्ड डिफाईन करण्यासाठी आपल्याला एक सिरियस अशी जी चॅलेंजेस आहेत ती ओव्हरकम करण्यासाठी आपल्याला टेक्नॉलॉजीजचा वापर करता येतो. फॉर एक्झाम्पल, द डेव्हलपमेंट ऑफ द टेक्नॉलॉजिकल आर्टिफॅक्ट्स अँड extend the observation capabilities of humans, such as telescope, microscope, made visible and available new worlds for the science to interrogate and explain. जोपर्यंत आपल्याकडे टेलिस्कोप किंवा मायक्रोस्कोप नव्हता, आपल्याला इमॅजिनेशनवर थोडक्यात काम भागवायला लागत होतं. पण ज्या क्षणी मायक्रोस्कोपची निर्मिती झाली, एक अख्खं वेगळं मायक्रोब्सचं जग लोकांसाठी उघड झालं, की ज्याच्यातून आपल्याला नवीन माहिती मिळेल. कारण तुम्ही असा विचार करा, मला माहित नाही तुम्ही तो पिक्चर बघितलाय की नाही, बघितला असेल तर सांगा. एक हत्ती असतो छोटा, आणि त्या हत्तीला एक छोटं रानफूल असतं, ते सापडतं, आणि या रानफुलावर एक म्हणजे रानफूल म्हणण्यापेक्षा त्याला एक छोटं जग वेगळं सापडतं. हे जग आपल्यासारखंच आहे, पण ते एका रानफुलाच्या एका छोट्या टोकावर मावेल इतकं छोटं आहे. आणि त्यानंतर तो हत्ती त्या जगाला सेफ ठेवण्यासाठी म्हणून काय काय करतो, कसं कसं करतो, कारण ते साधं इतकं छोटूस जग आहे ना. आणि त्यात दुसरी गोष्ट म्हणजे त्या हत्तीचा त्यातल्या आतल्या माणसाशी, एका माणसाशी संपर्क होतो. माणूस म्हणता येणार नाही आपल्याला, एक त्यातल्या छोट्या जीवाशी. आणि मग ते कसं बोलत असतात, आणि हे खूप इंटरेस्टिंग स्टोरी. इट्स अ एनिमेटेड स्टोरी. हॅव यू सीन इट? नो मॅम. मला आता नाव नाही आठवते. आय डोंट नो, पण अशाच काहीतरी ह्याच्यावर आहे. लेट मी जस्ट थिंक फॉर वन मिनिट, किंवा आपण जरा बघूया कुठे सापडतं का. ओ येस येस येस, फुल. हा, हॉट अँड हिअर्स हू नावाची स्टोरी आहे. बघूया आपण. असंही मला माहितीये तुम्ही खूप जास्त इन जनरल बोर होता. लेट मी ट्राय दॅट. हॉट अँड हिअर्स हू. त्याचा आवाज त्याच्यापर्यंत आणायचा प्रयत्न केला होता. आणि इट्स अ फन मूवी टू वॉच. डेफिनेटली मी फार फार पूर्वी पाहिली होती ही मूवी. हॅज एनीबडी सीन? नो मॅम. सॅड फॉर यू. तुम्ही काय बघता सिरियसली? म्हणजे मी फक्त ही मूवी म्हणून नाही, ओव्हरऑल तुम्हाला कोणत्या प्रकारच्या मूवीज बघायला आवडतात, किंवा तुम्ही दिवसभरात जर बघायचंय असं ठरवलं तर काय बघता? हॉरर कॉमेडी. हॉरर कॉमेडी. ओके. डोंट गिव्ह मी जॉनर्स. तुम्ही मला एखादं नाव सांगू शकता? खरंच कुणी? तुम्ही काय बघता? झॉम्बीच्या मूवी. आदित्य, तुझे बोललास ते ऐकायला नाही आलं. झॉम्बी. तू टाईप करू शकतो. तू टाईप करशील, आम्हाला ऐकायला नाही येते नाही. आणखी कुणी? तुम्ही इतके लोक आहात. ओके, मला माहितीये की सायन्स आणि टेक्नॉलॉजी शिकलं पाहिजे. ओके ओके, व्हॉट आय कॅन डू इज मी तुम्हाला बेसिक ह्याचं एक्सप्लेनेशन. हा, येस, अव्हेंजर्स. ओके, सो एक अव्हेंजर हा का 21 मूवीजचा संच झाला असं आपण म्हणू, राईट? त्यातलं काय बघता तुम्ही? त्यातलं काय आवडतं तुमचं? लाईक क्रेझी पॅशन्स काय आहेत? कॉमेडी सिटकॉम्स. आय लाईक अनुष्का. म्हणजे मला आवडतं म्हणून बघा असं नाही म्हणत आहे. कुठच्या कॉमेडी सिटकॉम्स? मला कुणाला तरी कॉमेडी सिटकॉम्स, रादर सिटकॉम्स हा शब्द माहिती आहे, याच्याबद्दलच खूप भारी वाटतंय. ओके. Big Bang Theory, yeah, one of the greatest joy of the world. Big Bang Theory. Oh, friends, let's talk on a private message. We'll just chat with this story series, and मला नाही वाटत हे कधी एंड होईल. Oh, Brooklyn Nine-Nine, one of the interesting choices.
हॉरर कॉमेडी, नॉट हॉरर पण तरी या आपण डेफिनेटली याच्यावर गप्पा मारूया. एक सेशन झालं पाहिजे ना, आपण नुसतं काय बघतो याच्यावरती. येस, जरा थांबा. आपण असं करूया, एक छानसं पटकन Yes, हे ma'am. संपूया आणि त्याच्यानंतर लगेचच त्याच्याकडे वळूया. एक सेशन फक्त आज आपण कसल्या सिरियल्सवर गप्पा मारतोय किंवा सिरियल आणि व्हॉट एव्हर इट इज. सो एक्सप्लेनेशन, का, कसं, वाय नॉट, का नाही, नॅचरल फेनॉमिनॉन, कुठल्याही प्रकारे जगण्याच्या मेथड्स, मेथॉडॉलॉजीज आणि ह्या सगळ्याबद्दलचं एक्सप्लेनेशन देण्यासाठी आपल्याला टेक्नॉलॉजीचा खूप मोठ्या प्रमाणावर हेल्प होते. सो आतापर्यंत जर तुम्ही बघितलं तर आपण 5 मुद्द्यांवर प्रकाश झोत टाकला. की पहिली गोष्ट आपण बघितलं की मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिस सेक्टरमध्ये टेक्नॉलॉजी कशी कामाला येते आणि मग आपण बघितलं की इंटर रिलेशन बिटवीन सायन्स अँड टेक्नॉलॉजी, तिचा आपल्याला कशा प्रकारे मदत होते आपल्याला, बरोबर. पण सायन्स आणि टेक्नॉलॉजी हे 2 वेगळे वेगळे भाग आहेत आणि डेफिनेटली पुन्हा एकदा हे शॉर्ट नोट मी तुम्हालाही वाचायला ठेवणार आहे, पण ती काही खूप अशी कठीण मधली नाहीये. तुम्ही बघू शकता की सायन्स आणि टेक्नॉलॉजी हे फंडामेंटली वेगवेगळ्या पर्पजसाठी असतात. सायन्स तुम्ही काहीतरी शोधण्यासाठी, एक्सप्लेन करण्यासाठी, इंटरव्हीन करण्यासाठी आर ॲज दे आर, म्हणजे एखादी गोष्ट जशी आहे तशी शोधून काढण्यासाठी म्हणून वापरलं जातं. वेअरॅज टेक्नॉलॉजी त्यातून आपल्याला कसं वापर करून घेता येईल आणि आपलं लाईफ किती सोपं बनवता येईल हे शोधण्यासाठी करता येतं. सायन्स जनरली पीअर रिव्ह्यू बरोबर स्टँड आउट केलं पाहिजे, म्हणजे इतर लोकांचा रिव्ह्यू तुम्हाला मिळाला पाहिजे सायन्स हँडल करताना, सायन्स वापरताना. इट शुड बी ट्रूथ that must be backed by through science, whereas technological knowledge itself stands on the success and not the truth. म्हणजे त्या टेक्नॉलॉजीचं ऍप्लिकेशन किती सोपं आहे आणि किती सक्सेसफुल आहे याच्यावर ठरतं की ते छान आहे की नाही. स्मार्टफोन्स, आर दे ट्रूथ, आर दे गुड, वी आर युझिंग इट अँड इट इज बेनिफिट टू मॅनकाइंड. दॅट्स वाय टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट. सो तुमच्या लक्षात येत आहे, सायन्स हे ट्रूथच्या फाउंडेशनवर उभं आहे, वेरॅज टेक्नॉलॉजी ही सक्सेसच्या फाउंडेशनवर उभी आहे. टेक्नॉलॉजी प्रॅक्टिसेस आर सिच्युएशन स्पेसिफिक. फोनच्या संबंधित असेल तर स्मार्टफोन, त्याच्या असलेल्या सॉफ्टवेअर, हार्डवेअर. लॅपटॉपच्या बाबतीत असेल तर त्याची ऑपरेटिंग सिस्टीम वेगळी, वेरॅज तुम्ही जर मायक्रोवेव्ह ओव्हन म्हणलं तर त्याचीच वेगळी ऑपरेटिंग सिस्टीम असणार आहे. याच्या अगेन्स्ट सायन्सची एक सर्टिफाईड एक बेसिक सिस्टीम असते, सिस्टीम ऑफ बॉडी ऑफ नॉलेज, आणि त्याच्या अनुषंगाने सायन्सचा अभ्यास केला जातो, सायन्सच्या व्हॅल्यूज जपल्या जातात. सो जरी प्रत्यक्षात दोन्ही गोष्टी वेगळ्या वेगळ्या असल्या तरी त्यांच्या सीमित आणि कंट्रोल्ड असण्यानं 21st सेंचुरी मधलं आपलं जगणं हे अतिशय मोलाचं झालंय. 100 years ऑफ 20th सेंचुरी, 20व्या शतकात ला म्हणूनच सेंचुरी ऑफ सायन्स आणि टेक्नॉलॉजी असं म्हटलं गेलं. वेरॅज इन 21st सेंचुरी डब्ड द सेंचुरी ऑफ नॉलेज बेस्ड सोसायटी असं आपल्या म्हटलं गेलं. अर्थातच हे सगळं लिमिटेशन मध्ये असणं कधी फायद्याचं आणि हितकारक असेल यात कुठल्याही प्रकारे शंका नाही. सो आज आपण इथे हा लेसन पूर्ण करतोय. उद्याला आपण पुढच्या लेसन कडे जाऊया. तुम्हाला काही शंका असतील तर विचारूया, नाहीतर मगाशी चालू असलेला टॉपिक परत सुरू करायला हरकत नाही.